आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अजित पवार गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित, 2 आमदार आजारी तर 3 आमदार बाहेर असल्याची माहिती। तर पराभव झाला तरी चालेल पण अजितदादांची साथ सोडणार नाही, बैठकीत आमदारांचा एकमतानं निर्धार। सध्या माझ्या मोबाईलचा वापर वाढलाय, शरद पवार गटातील इन्कमिंगच्या प्रश्नावर जयंत पाटलांचं उत्तर। आमचा एकही आमदार कुठे जाणार नाही, सर्व आमदारांच्या दादांच्या नेतृत्वावर विश्वास, रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर। अपक्षाला पिपाणी चिन्ह नसतं तर सातारा लोकसभेची जागा आमची होती, साताऱ्यात भाजप कॉपी करून पास, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अपक्षांना देण्यात आलेल्या पिपाणी चिन्हामुळे प्रत्येक मतदारसंघात शरद पवार गटाला सरासरी 25,000 मतांचा फटका, जयंत पाटील यांचं वक्तव्य। दिंडोरी शरद पवार गटाचे भास्कर भगरे जिंकले, मात्र नाव साधर्म्य आणि पिपाणी चिन्हामुळे अपक्ष उमेदवाराला 1 लाखाहून जास्त मतदान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, फडणवीस मोदी शहांना लवकरच भेटण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री पद सोडण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। फडणवीसांनी केवळ सुडाचं राजकारण केलं, फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई आहेत, फडणवीस आज राज्याच्या राजकारणातील खलनायक बनलेत, संजय राऊतांचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल। पराभवाची जबाबदारी एकट्या फडणवीसांची नाही तर सामूहिक आहे, फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडू नये, राज्यातील सर्व नेते, आमदार आणि मंत्र्यांनी त्यांना विनंती केली आहे, चंद्रशेखर बावनकुळेंची भूमिका।